आहे. मंत्री महोदय अतिशय सकारात्मक सगळी उत्तरं देत आहेत. याच्यामध्ये एक विषय जो आहे स्मार्ट मीटरचा, स्मार्ट मीटर आपण सगळीकडे लावतो आहे. स्मार्ट मीटरच्या बाबतीत मात्र नागरिकांच्या मध्ये थोडीशी नाराजी दिसून येते. कारण पूर्वीच्या मीटरमध्ये ज्याचं बिल 500 रुपये येत होतं, स्मार्ट मीटर लावला तर ते बिल 1500 रुपये येतं आहे. त्याच्यामुळं स्मार्ट मीटरच्या वापरावरून थोडासा नागरिकांच्या मध्ये अतिशय रोष तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये काय झालं आहे की ते स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्याचं बजेटच कोलमडतं आहे. एखादा सर्वसामान्य माणूस आहे, पगारदार आहे, त्याचं विजेचा वापर ठरलेला आहे. ना विजेची उपकरणं वाढली, ना विजेचा वापर त्यांनी वाढवला आहे, पण बिल मात्र वाढवून येतो आहे अध्यक्ष महोदय. आणि याच्यामुळं सगळ्यांनाच त्या स्मार्ट मीटरच्या बाबतीत मनामध्ये शंका उपलब्ध झालेली आहे. तर ह्या स्मार्ट मीटर आपण लावतोय, त्याचे प्रीपेड आहेत, ते पैसे आधी भरावे लागतात, तेवढा वापर संपला की ती लाईट बंद होते. आणि अशा परिस्थितीमध्ये तो माणूस मला मागे किती बिल होत होतं तेवढा रिचार्ज करतोय, पण मंत्री महोदय मध्येच लाईट जाते, ना त्याच्या घरात काही काम होऊ शकतंय ना काही होऊ शकतंय. अशा परिस्थितीमध्ये हे स्मार्ट मीटर खरंच निर्दोष पद्धतीने चालतात का, याची तपासणी करण्याची काही यंत्रणा आहे का अध्यक्ष महोदय आपल्याकडं? की हे मीटर जे बनवून आणले ज्या कंपनीने ते बरोबरच आहेत आणि ते लावल्यावरती ते ब्रीडिंग बरोबरच दाखवात, असं काही आपल्याकडं आहे का यंत्रणा तपासण्याची? हा माझा प्रश्न पहिला आहे. दुसरा माझा प्रश्न आहे की या बाबतीत नागरिकांच्या मनात जो संभ्रम आहे, तर एक तिराईत एजन्सी, थर्ड पार्टी हे मीटर तपासायची यंत्रणा सरकार उभी करणार का? कारण शेवट ते डिजिटल मीटर आहेत, त्याच्यामुळं अनेक गोष्टी आहेत ज्या डिजिटलमध्ये पुढे मागे करू शकतात, फास्ट किंवा स्लो हे करायची सोय त्याच्यामध्ये असू शकते. जर मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टच असतील तर मग मात्र ग्राहकांची फसवणूक आणि पिळवणूक होणार आहे. त्याच्यामुळं अशी कुठली यंत्रणा सरकार उभी करेल का? आणि तिसरा प्रश्न असा आहे की जोपर्यंत हे सगळे संशय दूर होत नाहीत तोपर्यंत स्मार्ट मीटर किंवा साधा मीटर घ्यायचा हे ग्राहकाकडून तोच मीटर विकत घेतोय, मीटर स्वतःच्याच पैशांनी विकत घेतोय. त्यामुळं त्याचा चॉईस राहील का की मी कुठल्या पद्धतीचा मीटर लावायचा? हे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, स्मार्ट मीटरच्या बद्दल विनाकारण गैरसमज या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, पुणे शहरामध्ये जून 26 पर्यंत एकूण 9,84,771 एवढे लघुदाब ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आले अध्यक्ष महोदय. आणि 1 जानेवारी ते 29 मे 2026 या कालावधीमध्ये पुणे परिमंडळ अंतर्गत स्मार्ट मीटर ज्या ग्राहकांना बसवले आणि त्यांच्या तक्रारी आल्या त्या 11,770 तक्रारी आल्या की आम्हाला स्मार्ट मीटरमुळे अतिरिक्त वीज बिल आकारण्यात आलेलं आहे. परंतु आपण अशा ज्या तक्रारी आल्या त्यांच्या तिथे आपण चेक मीटर लावत असतो की खरंच ह्या आपण जसं सांगितलं की तो स्पीडमध्ये जास्त स्पीडनी ते मीटर चालतं की किंवा काय, त्यामुळे जास्त वाढीव असं वीज बिल येतं का? परंतु फक्त 4 तक्रारींमध्ये 11,770 पैकी 4च तक्रारींमध्ये तथ्य आढळलं. आणि आपल्याकडे चेक मीटर लावण्याची एक सुविधा आहे ज्याच्यामध्ये खरंच ते मीटर फॉल्टी आहे का, अतिरिक्त वीज बिल येतं का असं बघण्याची. म्हणून मी अध्यक्ष महोदय सन्माननीय सभागृहातील सर्वच सदस्यांना विनंती करते की स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं असं मुळीच नाही. उलट स्मार्ट मीटर आपण दिवसा जर वीज वापरली तर 85 पैशांनी आपल्याला सोलार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्वस्त दरामध्ये वीज आपण ग्राहकांना मिळते. त्यामुळे स्मार्ट मीटरबद्दल जे मनामध्ये गैरसमज आहेत असले आणि तक्रार आल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी चेक मीटर लावून खरंच ह्यामुळे कुठे नुकसान ग्राहकाचं झालंय का हे आपण तपासण्याची सुविधा सुद्धा आहे अध्यक्ष. राणी स्मार्ट मीटरबद्दल मी ताई जे बोलले ते मी ऐकलं आणि तुपे साहेब जे बोलले ते पण मी ऐकलं. ग्रामीण भागामध्ये साहेब माझा मतदारसंघ हा ग्रामीण भागात येतो. अनेकांच्या मतदारसंघामध्ये हा स्मार्ट मीटरचा संघर्ष आता चालू असेल. अधिकारी कधीतरी मार खातील, आता ती परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेली अध्यक्ष महोदय. मी खोटं बोलत नाहीये, ते होऊ नये म्हणून मी आपल्याला सांगतोय. अगोदरच हे सगळं थांबावं. मी काही वेगळं बोलत नाहीये. ताई, आपल्याला जी
जे अधिकारी काही सांगत असतील फक्त 4%च तक्रारी आल्या वगैरे सगळं खोटं आहे. 50%च्या वर तक्रारी आहेत, पण खालचे अधिकारी का ब्रीफिंग देत नाहीत वरती मंत्रालयाला मला काही कळायला मार्ग नाही. स्मार्ट मीटरबद्दल काय होतं, कधी कधी दुरुस्तीच्या नावाखाली ही लोक जातात तिकडे दुरुस्ती करायला आणि पटकन ते स्मार्ट मीटर तिकडे लावून टाकतात. ग्राहकाची ते परवानगी घेत नाही अध्यक्ष महोदय, आणि पटकन ते दुसऱ्या स्मार्ट मीटरची तिथे इम्प्लिमेंटेशन करून टाकतात. बिलामध्ये वाढ होते, हे काय मला सांगायची काही गरज नाही अध्यक्ष महोदय. ग्रामीण भागामध्ये नुसती गाडी जरी नेली ना तरी स्मार्ट मीटरबद्दल तक्रारी करणारी लोक रस्त्यावर मिळतील तुम्हाला. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय आपल्याला सुद्धा, की ताई स्मार्ट मीटरबद्दल अनेक तक्रारी ग्रामीण भागामध्ये आहेत, त्याची दुरुस्ती करण्यासाठी तिकडचे अधिकारी हे काही तिकडे उपाययोजना करू शकणार नाही, त्यांना काही सांगू शकत नाही, ते कन्व्हिन्स करू शकत नाही की आम्हाला स्मार्ट मीटर का तुम्हाला द्यायचं आहे आणि तुम्ही का घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणतायत तक्रारी नाहीत, पण असंख्य तक्रारी आहेत. तुम्ही मला जर माझ्याच मतदारसंघात जर विचारलं, तुम्हाला शेकडो तक्रारी मी तुम्हाला आता आणून देऊ शकतो. पण माझी ताई विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, ह्या स्मार्ट मीटरबद्दल ग्रामीण भागामध्ये अतिशय असंतोष आहे, त्याच्याबद्दल त्याचा निवारा करण्यासाठी सरकार काय करणार आहे का, एवढा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, ग्राहकांना जर तक्रार असेल तर आपण ग्राहकांच्या तक्रारींसाठी कन्झ्युमर रिलेशन मॅनेजमेंट पोर्टल उपलब्ध आहे अध्यक्ष महोदय. आणि मागच्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या पॉवर फेल्युअरच्या तक्रारी ह्या पोर्टलवरती 33 लाख लोकांनी नोंदविलेल्या आहेत. त्याचबरोबर बिलिंग संबंधी तक्रारी 18,60,000च्या आसपास नोंदविलेल्या आहेत आणि इतर 1 लाख असं 53 लाख लोकांनी तक्रारी नोंदवल्या आणि त्यांचं त्या ठिकाणी त्या तक्रारींचं निराकरण तात्काळ आपल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि स्मार्ट मीटर च्या बद्दलच्या तक्रारीसुद्धा त्याच ठिकाणचे अधिकारी आपले चेक मीटर लावून की त्या स्थळ पाहणी करतात, मीटरची पाहणी करतात, खरंच मीटरमध्ये काही अडचण आहे का, काही तांत्रिक बिघाड त्याच्यामध्ये झालेला आहे का, हे चेक करून त्या ग्राहकाचं समाधान त्या ठिकाणी करतात अध्यक्ष महोदय. त्यामुळे ह्या स्मार्ट मीटरमुळे बिल वाढून येतात, हा गैरसमज आहे अध्यक्ष महोदय. नाना भाऊ, तर मंत्र्यांच्या उत्तरावरच हरकत आहे. आता आमचा 293च्या ठरावामध्ये हाच विषय आहे अध्यक्ष महाराज. पण आता मंत्र्यांनी सांगितलं म्हणून मी या ठिकाणी विचारतो आहे. अध्यक्ष महाराज, याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कुठल्या तरी मोठ्या कंपनीला आणि हा कॉन्ट्रॅक्टर ते मीटर लावतो अध्यक्ष महाराज, त्यांचे माणसं लावतात, ते अधिकारी सांगतात मगापासूनचं हे खोटं आहे. आणि जेव्हा आपण MSCBला तक्रार करावं, त्या अधिकाऱ्यांना तक्रार करावं, ते म्हणते की आम्ही नाही लावलेत असं ते सांगतात. एक, अध्यक्ष महाराज, हे मीटर जे आहेत हे 4 पटीनं बिलं यायला लागलीत आणि 4 पटीनं बिलं आल्यामुळे लोकांचं आर्थिक नियोजन आहे ते सगळं कोलमडलं आहे अध्यक्ष महाराज. ही वस्तुस्थिती आहे. सभागृहातले सत्ता पक्षाचे आमदार असो का आम्ही असो सगळ्यांनीच, कारण याला राजकारण हा भाग होऊ शकत नाही, पण लोकांजवळून आर्थिक लूट ज्या पद्धतीने होते आहे 4 पटीनं, ही गंभीर बाब आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं अध्यक्ष महाराज हे ऐच्छिक आहे, हे रेकॉर्डवर आहे. मग आता कंपल्सरी का केलं आपण? कोणाच्या दबावाखाली करताय आपण लोक? कोण कॉन्ट्रॅक्टर हा? कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आपण हा? त्याचं उत्तर वस्तुस्थितीला दिलं पाहिजे. सरकारी उत्तर आपण देऊ नका, वस्तुस्थिती मांडा, राज्याच्या जनतेला कळू द्या या निमित्ताने या लक्षवेधीच्या की हे महत्त्वपूर्ण आहे. पहिलेच महागाईचं आभाळाच्या पार झाली आणि वरून तुमच्या इलेक्ट्रिकचा शॉक, हे गंभीर बाब आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं होतं की ऐच्छिक राहणार आहे, आता ही कंपल्सरी का केली, त्याही प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं. आणि अध्यक्ष महाराज, अजून एक आहे की सत्ता पक्षाच्या मुंबईवरची चर्चेमध्ये परवाच्या दिवशी आम्ही सगळ्या दोन्ही भागातल्या सदस्यांनी या ठिकाणी महानगरपालिकेचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहावे या पद्धतीचं आणि सचिवांनी राहावं, पण त्याच्यात नाही झालं. 25-30 मिनटं गेले. आता आमचा पण आत्ता प्रस्ताव जो आहे तो या मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे. अधिकारी इथं राहिले पाहिजेत, त्याला आम्हाला वेळ जाता कामा नये. सगळ्यांना गावाला जायचं, आज शुक्रवार असल्यामुळे, आणि म्हणून आमच्या प्रस्तावाच्या वेळेस अधिकारी राहील. अध्यक्ष महोदय, विद्युत अधिनियम 2003 व केंद्रीय विद्युत प्राधिकरण मीटर विनिमय 2006 विनियम 4B नुसार वितरण कंपनीने बसवायचे मीटर हे स्मार्ट मीटर असावेत, हे सर्व वितरण कंपन्यांना बंधनकारक केले आहे.
त्यामुळे हे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत अध्यक्ष महोदय. आणि आत्तापर्यंत आपल्या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय 1,23,00,000 स्मार्ट मीटर बसवलेले आहेत. त्यापैकी नाही, तशी ऐच्छिकची काही तरतूद तशी नाही आहे अध्यक्ष महोदय. आणि लोकांची लूट होत आहे अध्यक्ष महाराज. आणि विद्युत नियामक मंडळ काही ब्रह्मदेव नाही आहे की वरतून काही असा माणूस तयार होणार आणि तसंच तो राहील. हे आपण ठरवायचं आहे. म्हणजे आपलं सरकारची जबाबदारी आहे की लोकांची लूट नाही झाली पाहिजे याची खबरदारी घेण्याची जरूरत सरकारची आहे. आणि विद्युत नियामक मंडळ म्हणजे कोण लागलं ते. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सभागृहात सांगितलं होतं की ऐच्छिक राहणार आहे, त्याचं काय तपासून बघायचं आहे. पेड मीटर हे ऐच्छिक राहणार आहे. हे पोस्टपेड मीटर आहे अध्यक्ष महोदय आपलं. आणि अध्यक्ष महोदय स्मार्ट मीटर आहे आपलं हे अध्यक्ष महोदय. आणि ह्या संदर्भात आपल्या राज्यामध्ये आत्तापर्यंत 1,23,00,000 लोकांनी लावले आणि फक्त 3,92,000 लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत अध्यक्ष महोदय यामध्ये. त्यामुळे स्मार्ट मीटरवरती सर्वच ज्या 1,23,00,000 लोकांनी लावलेले त्या सगळ्यांच्या तक्रारी नाहीत अध्यक्ष महोदय. हा विनाकारण गैरसमज सभागृहाच्या वतीने पण आणखीन सगळीकडे पसरवला गेला नाही पाहिजे अध्यक्ष महोदय. कारण ज्यांच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष अधिकारी त्या ठिकाणी जाऊन त्या मीटरची पाहणी करतात अध्यक्ष महोदय. लक्षवेधी क्रमांक 3